हॅलो माय डिअर फार्मासिस्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी ड्रग इन्स्पेक्टरचा सिलेबस आहे मॉडिफाईड होऊन आलेला आहे. तर दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी हा मॉडिफाईड झालेला आहे. याच्यामध्ये काही घटक ॲड केलेले आहेत, तर तो आपण आज डिस्कस करणार आहोत. आतापर्यंत आपण 2015चा सिलेबस रेफर करत होतो, तर आता 2025मध्ये 29 तारखेला आलेला सिलेबस आपण डिस्कस करणार आहोत. तर आत्ता DMAR एक्झाम झालेली आहे, बऱ्यापैकी 1-2 शिफ्ट्स राहिलेल्या आहेत. तर याच्यानंतर आता जे नेक्स्ट टार्गेट असेल फार्मासिस्टचं, तर ते आहे तुमचं ड्रग इन्स्पेक्टर. प्रत्येक फार्मासिस्टची एक ड्रीम पोस्ट म्हटलं जातं याला, ड्रग इन्स्पेक्टर. आणि खूप दिवसातून ही ॲड आलेली आहे. टोटल 109 पदांसाठी ही ॲड आलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्या फार्मासिस्ट बांधवांना मी बोलते की तुम्ही सगळ्यांनी ॲटलिस्ट एकदा तरी ही एक्झाम द्या. ठीक आहे. तर याचा आपण आज सिलेबस डिस्कस करूया. टोटल तुम्हाला माहिती आहे ही परीक्षा आहे ती 250 मार्कांसाठी होणार आहे. म्हणजे 200 गुण आहेत ते तुमचे लेखी परीक्षेसाठी असतील आणि 50 आहेत ते तुमचे मुलाखत इंटरव्ह्यूमध्ये असेल. आणि ह्याच्यासाठी जे एक्झाम आहे ते इंग्लिशमधून होणार आहे. टोटल क्वेश्चन्स आहेत ते 100 असतील आणि मार्क्स आहेत ते 200. म्हणजे एक प्रश्न 2 मार्कांसाठी. टाईम आहे तो 1 आवर्स असेल. आणि B.Pharm स्टुडंट्स आहेत ते इलिजिबल आहेत. आणि जो प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते काय तुमचं MCQ असणार आहे. आणि ह्याच्यासाठी एक काय म्हणतात निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. म्हणजे तुमचे जर 4 क्वेश्चन्स जर चुकले तर तुमचा 1 मार्क वजा होईल. आणि ज्या क्वेश्चनचं तुम्ही ॲन्सरच दिलेला आहे त्याच्यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग तिथं लागू केली जाणार नाही. ठीक आहे. तर आपण बघूया आता सिलेबस बघूया. तर फर्स्ट आहे तुमचं फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी. हे बघा, फार्माकोलॉजी याला आपण बॅकबोन ऑफ फार्मसी म्हणतो. याच्यामध्ये पण खूप जास्त सिलेबस हा तुमचा फार्माकोलॉजीचा अंडरचा येतो. तर फर्स्ट आहे फिजिओलॉजी. फिजिओलॉजीमध्ये आहेत पॉईंट. फर्स्ट इज द होल ह्युमन बॉडी. पूर्ण बॉडीमध्ये त्याच्यामधले RBC WBC वगैरे सगळं त्याच्यामध्ये येणार. त्याच्यानंतर आहे कंपोजिशन्स फंक्शन्स ऑफ ब्लड इलेमेंट्स, कोॲग्युलेशन्स ऑफ ब्लड ग्रुप, ब्लड कंपोनेंट, मॅन्युफॅक्चरिंग अँड स्टोरेज अँड लास्ट वन इज अ ब्लड बँक ऑपरेशन रिक्वायरमेंट अँड स्टँडर्ड्स. म्हणजे टोटल फिजिओलॉजीमध्ये तुमचं पूर्ण ब्लड रिलेटेड असणार आहे. सेकंड आहे पॅथोफिजिओलॉजी. पॅथोफिजिओलॉजीमध्ये काही डिसीज दिलेले आहेत. तर लाईक STD, देन एड्स, देन STD मीन्स सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज, देन एड्स, देन हायपरसेन्सिटिव्हिटी अँड हेपॅटिटिस अँड HBsAg. ओके, हे पॅथोफिजिओलॉजीचा पार्ट असेल. आणि थर्ड आहे महत्त्वाचं आहे फार्माकोलॉजी. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पार्ट फार्माकोलॉजीमध्ये आहे. त्याच्यामध्ये यांनी ॲड केलेलं आहे केमिस्ट्री, SAR, फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन, मेकॅनिझम ऑफ ड्रग्स बिलॉंगिंग द फॉलोइंग कॅटेगरीज. खाली जेवढे दिलेले आहेत कॅटेगरी त्याच्यामध्ये हे सगळे विचारलं जाईल. तर फर्स्ट आहे कोॲग्युलेशन अँड हिमॅटेनिक्स. सेकंड आहे कार्डिओवॅस्क्युलरमधले डिसीज आहेत हे पूर्ण. अँटी हायपरटेन्सिव्ह, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, अंजायना पेक्टोरिस, अरिथमिया, डायुरेटिक्स. द नेक्स्ट आहे सेंट्रल नर्वस सिस्टीमचे ड्रग्स आहेत हे सगळे. सेंट्रल नर्वस सिस्टीम ड्रग्स फर्स्ट सिडेटिव्ह, हिप्नोटिक्स, लोकल ॲनेस्थेशिया, NSAID, ओपियॉइड्स, ॲनाल्जेसिक, अँटीपायरेटिक अँटीटसिव्ह ड्रग्स. द नेक्स्ट आहे किमोथेरापेटिक एजंट. त्याच्यामध्ये आहे अँटी कॅन्सर, अँटीफंगल, अँटीबायोटिक्स, अँटीट्युबर्क्युलर एजंट्स, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि अँटीव्हायरल. हे सगळं किमोथेरापेटिक एजंट. द नेक्स्ट वन इज द अँटीडायबेटिक्स, contraceptives, endocrine and hormone and uterine drugs. Next is the drugs acting on the respiratory tract, that is anti-asthmatic, COPD and expectorant. The next one is the GIT drugs. First है anti-ulcer, constipation, diarrhea, emetics, anti-emetics and digestion. Next one is the autocards, immunostimulant and immunosuppressant. Next है introducing to drug design and कॉम्बिनेटरी केमिस्ट्री. द नेक्स्ट आहे सेकंड पार्ट आहे तुमचा टॉक्झिकोलॉजी. टॉक्झिकोलॉजीमध्ये पॉयझन्स आहेत, चिलेटिंग एजंट्स आहेत, हेवी मेटल्स आहेत, इन्सेक्टिसाइड पॉयझनिंग आहे, अँटीडोट्स आहेत, अँटीडोट्स साइन्स सिम्टम्स मॅनेजमेंट ऑफ CNS ड्रग पॉयझन. देन सेकंड आहे जिनोटॉक्सिटी, कार्सिनोजेनेसिटी, टेराटोजेनेसिटी अँड म्युटाजेनेसिटी. ओके. द नेक्स्ट आहे मायक्रोबायोलॉजी. याच्यावरती पण खूप क्वेश्चन्स विचारले जातात. तर फर्स्ट आहे स्टरलायझेशन प्रिन्सिपल अँड प्रोसिजर, असेप्टिक टेक्निक्स, डिसइन्फेक्टंट्स, पायरोजन अँड पायरोजन टेस्टिंग्स. नेक्स्ट ॲसे ऑफ अँटीबायोटिक्स अँड विटॅमिन्स,
द नेक्स्ट आहे बायोकेमिकल, सिरिओलॉजिकल अँड व्हायरोलॉजिकल टेक्निक्स. नेक्स्ट BOD, डिफरंट मीडिया. And last one is the microbial drugs, drug resistance, microbial limited pathogenic organism and common occurrence. The next आहे biochemistry and chemistry of drugs or pharmaceutics. त्याच्यामध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये आहे मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड लिपिड. देन DNA, RNA, न्यूक्लिक ॲसिड कंपोनेंट्स अँड एन्झाईम्स. देन रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीज अँड इट्स ॲप्लिकेशन्स, इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स, वॅक्सिन्स आणि सेरा. द नेक्स्ट आहे केमिस्ट्रीमध्ये आयसोमर्स, टॉटोमर्स, फर्मेंटेशन्स, सिंथेसिस ऑफ अँटीबायोटिक्स, डायझो रिॲक्शन, केमिस्ट्री ऑफ स्टेरॉइड्स. द नेक्स्ट आहे प्री फॉर्म्युलेशन्स, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, सिटिक्स पार्ट आहे पूर्ण हा. प्रिझर्वेटिव्स, सस्पेंडिंग एजंट्स, इमल्सिफाईंग एजंट्स, ॲडिटिव्स, व्हेइकल्स अँड टाईप्स ऑफ वॉटर. द नेक्स्ट आहे डोसेस फॉर्म्स, टॅबलेट, लिक्विड, कॅप्सूल्स, पॅरेंट्रल्स, ऑप्थॅल्मिक. नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीममध्ये सस्टेंड अँड कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. देन मायक्रो इनकॅप्सुलेशन, म्युकोझल, इम्पॅलेटेबल, ट्रान्सडर्मल, गॅस्ट्रोरेटिव्ह, नॅझोपल्मनरी, टार्गेटेड ओक्युलर, इंट्रायुटेराईन ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. देन स्टोरेज कंडिशन्स आहेत रॉ मटेरियल्स अँड फार्मास्युटिकल. मेडिकल डिव्हायसेस, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. देन नेक्स्ट आहे पायलट प्लांट स्केल अप टेक्निक्स, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड ट्रान्सफर, रेग्युलेटरी ऑथॉरिटीज अँड रिक्वायरमेंट्स. कॉस्मेटिक सायन्समध्ये आहे तुमचं फॉर्म्युलेशन्स ऑफ कॉस्मेटिक्स अँड देअर स्टँडर्ड्स, हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी, हर्ब्स ॲज अ फार्मास्युटिकल रॉ मटेरियल्स, इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन्स लाईक आयुर्वेदा, सिद्धा अँड युनानी अँड होमिओपॅथी. हे तुमचं HDT किंवा कोग्नसीमध्ये येतं आहे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं हर्बल फॉर्म्युलेशन लाईक सिरप, मिक्सर, टॅबलेट, नोवेल डोसेस फॉर्म लाईक फायटोसोम्स. आणि लास्ट आहे न्यूट्रास्युटिकल्स अँड हर्बल कॉस्मेटिक्स. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन्स ऑफ ॲनालिसिस, म्हणजे ॲनालिसिसचा पार्ट आहे. तर त्याच्यामध्ये UV आहे, ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन्स आहे, IR आहे, NMR आहे, मास स्पेक्ट्रोस्कोपी आहे. त्याच्यानंतर आहे थर्मल अँड एक्सरे डिफ्रॅक्शन ॲनालिसिस आहे, क्रोमॅटोग्राफीज आहेत, HPLC, GLC, HPTLC अँड LCMS. द नेक्स्ट आहे हायपनेटेड ॲनालिटिकल टेक्निक्स, लिमिट टेस्ट आहेत. द नेक्स्ट आहे रेडिओ इम्युनोॲसे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे क्वालिटी अश्युरन्स, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम, ICH गाईडलाईन्स, क्वालिटी बाय डिझाईन, डॉक्युमेंटेशन्स इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री, कॅलिब्रेशन, व्हॅलिडेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट, हा सगळा पार्ट येणार आहे. द नेक्स्ट आहे फार्मसी प्रॅक्टिस. फार्मसी प्रॅक्टिसमध्ये आहे तुमचं कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट, होलसेल स्टोअर मॅनेजमेंट, रिटेल स्टोअर मॅनेजमेंट, हॉस्पिटल फार्मसी अँड इट्स मॅनेजमेंट. अँड लास्ट इज द ड्रग डिस्ट्रीब्युशन इन हॉस्पिटल. देन लास्ट आहे तुमचा रेग्युलेशन रिलेटेड टू ड्रग्स अँड जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स. त्याच्यामध्ये तुमचा मोस्टली PJचा पार्ट येतो. तर फर्स्ट आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड रूल्स 1945. त्याच्यामध्ये आहे डेफिनेशन्स, ड्रग, कॉस्मेटिक, मेडिकल डिव्हायसेस. द नेक्स्ट आहे स्टॅट्युटरी बॉडीज म्हणजे DTAB अँड DCC एक्सेट्रा. नेक्स्ट आहे स्टँडर्ड क्वालिटी म्हणजे मिसब्रँडेड, अडल्ट्रेटेड, स्पुरियस ड्रग्स, कॉस्मेटिक. नेक्स्ट गव्हर्नमेंट ॲनालिसिस म्हणजे ड्युटीज किंवा त्याच्या पेनल्टीज वगैरे आहेत ते. ड्रग इन्स्पेक्टर ड्युटीज, पॉवर, प्रोसिजर्स. नेक्स्ट आहे इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग, सेल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस अँड गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिस. द नेक्स्ट आहे शेड्यूल्स ऑफ DNC ॲक्ट. नेक्स्ट आहे कॉस्मेटिक रूल 2020, मेडिकल डिव्हाइस रूल्स 2070. अँड लास्ट पार्ट आहे तुमच्या सिलेबसमधला ड्रग अँड मॅजिक रेमेडीज अँड ऑब्जेक्टेबल ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्ट 1954 अँड रूल्स. देन नार्कोटिक ड्रग्स आहेत सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट 1985, इसेन्शियल नार्कोटिक ड्रग्स, RMI, महाराष्ट्र NDPS रूल्स. देन ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013, NPPA, इसेन्शियल नार्कोटिक ड्रग पॉयझन ॲक्ट 1990, फार्मसी ॲक्ट 1948. पूर्ण PJचा पार्ट आहे तुमचा. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. द नेक्स्ट आहे कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, RTI आहे, आणि CPA ॲक्ट आहे. देन न्यूट्रास्युटिकल्स, WHO GMP सर्टिफिकेशन्स, नॅशनल हेल्थ प्रोग्राम, इरॅशनल ड्रग कॉम्बिनेशन, अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स अँड ग्लोबल थ्रेट,
इंडियन फार्माकोपिया कमिशन्स IPC, आणि लास्ट आहे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. आणि लास्ट पार्ट आहे जो की तुमचा इंटेलिजन्स टेस्ट आहे, म्हणजे तुमचे रिझनिंग्स मॅथ्स अशा रिलेटेड क्वेश्चन्स असतील ज्याच्यामध्ये तुमची ॲबिलिटी क्विकली किती ॲन्सर देऊ शकता, तर त्याची ॲबिलिटी चेक केली जाईल, किती लवकर तुम्ही करेक्ट ॲन्सर देता. तर त्याच्यामध्ये असतील तुमचे इंटेलिजन्स क्वेश्चन्स, लॉजिकल क्वेश्चन्स असतील. ओके, तर हा तुमचा ओव्हरऑल सिलॅबस आहे 29 सप्टेंबरचा 2025ला अपडेट झालेला. तर याच्यामध्ये बऱ्यापैकी कोलॉजीमध्ये ॲड केलेला आहे, त्याच्यानंतर थोडंफार मायक्रोबायोलॉजी, त्याच्यानंतर हायस्टिक्सचा पार्ट आहे तो ॲड केलेला आहे, आणि PGमध्ये पण थोडाफार पार्ट ॲड केलेला आहे. बाकी आहे तो सिलॅबस आहे. तर हा तुमचा सिलॅबस आलेला आहे. म्हणजे MPSCची जी एक्झाम असते, कधी पण जेव्हा सिलॅबस येतो त्याच्यानंतर 2 ते 3 मंथने तुमची एक्झाम होऊ शकते. म्हणजे आत्ता आपण म्हणू शकतो आत्ता सप्टेंबरमध्ये त्याची अपडेटेड सिलॅबस आलेला आहे. म्हणजे तुमचा एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत एकतर डिसेंबर किंवा 2026मध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. तर सगळ्या फार्मासिस्टला मी सांगते की ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी आता एक्झामसाठी प्रिपरेशनसाठी सुरुवात करावी, किंवा प्रिपरेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये आता जेवढे घटक आलेले आहेत नवीन, तर त्याचा जास्त अभ्यास करावा. कारण की पूर्ण फार्मसी, सगळ्या फार्मासिस्टची ड्रीम पोस्ट आहे, आणि हा गोल्डन चान्स किंवा ही गोल्डन अपॉर्च्युनिटी पुन्हा कधी येईल आपल्याला सांगता येणार नाही. त्याच्यामुळं सगळ्या फार्मासिस्टला म्हणते की तुम्ही खूप अभ्यास करा. हा गोल्डन चान्स आहे तो सोडू नका. तर ऑल द बेस्ट सगळ्यांना. तर इथून पुढे आपण ड्रग इन्स्पेक्टरसाठी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येऊया. ठीक आहे, थँक्यू.